बरेच सामने खेळवणं बाकी आहे. पंच तसेच सर्व संघ आपल्याला विनंती आहे, सामन्यादरम्यान वेळ काढून धोरण मित्रांनो अवलंबू नका. जेणेकरून आपल्याला जे अंतिम या स्पर्धेतील सामने आहेत, ते बॅड लाईट होऊ शकते. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, कृपया आपण सामन्यादरम्यान वेळ काढून धोरण अवलंबू नका. तमाम दर्शक खिदमत में इस दीपक पर्व का प्यार भरा नमस्कार ले चलते हैं मैदान के बीच में भूतनाथ प्रीमियर लीग कुनालकट्टा 2024 की प्रतियोगिता प्रतियोगिता का आज का पहला दिन और पहले दिन का दूसरा मुकाबला बापू वॉरियर्स विरडी बनाम देसाई ब्रदर्स केयर के बीच में दिखाई को हुआ। टॉस जीतने के बाद बापू वॉरियर्स विरडी टीम का फील्डिंग करने का फैसला और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया देसाई ब्रदर्स केयर की टीम को। प्रारंभिक बल्लेबाज सुचित और नारायण या बल्लेबाजों की जोड़ी, सुचित नांचे और नारायण सावंत यह बल्लेबाजों की जोड़ी मैदान के बीच में। गेंदबाजी के तौर के ऊपर नीलेश सावंत नाम का गेंदबाज, सुचित नांचे स्ट्राइक एंड के ऊपर, तो नौ स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज नारायण सावंत यह बल्लेबाजों की जोड़ी मैदान के बीच में। इस प्रतियोगिता की बात की जाए तो बहारदार क्रिकेट का आयोजन किया गया है तमाम कोनालकट्टा वासियों की ओर से। मुकाबले को शुरुआत होने का इशारा अंपायर जी की ओर से आता हुआ। अंपायर पॉली फर्नांडिस और शिवराज प्रवी अंपायरों की जोड़ी इस प्रतियोगिता में। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर पहली गेंद फुल टॉस लेन की गेंद डीप स्क्वायर लेग सीमा के नजदीक, वन बाउंस टू बाउंस, पहला चौवा सुजीत की बल्ले से। बिल्कुल चौवे के मतलब तो खुद का और टीम का खाता खोला गया। सुजीत नांचे अपने आक्रामक इरादे स्पष्ट करता हुआ अब फील्डिंग में तब्दीली करते हुए बिल्कुल स्क्वायर लेग बाउंड्री के नजदीक एक खिलाड़ी तैनात और मिड विकेट के रीजन में एक खिलाड़ी देखने को मिलता हुआ। लाजवाब स्ट्रोक इस बार कवर्स के ऊपर एक्स्ट्रा कवर के ऊपर में, जहां पर बिल्कुल बैक टू बैक दूसरी गेंद के ऊपर दूसरा चौवा सुचित नानचे की, माफ कीजिए सुचित नानचे के बल्ले से डीजे। लगातार दो गेंदों के ऊपर दो चौबे, एक आक्रामकता भरी बल्लेबाजी सुचित की ओर से देखने को मिलती हुई। इस बार लाजवाब स्ट्रोक, गेंद और बल्ले का बीचों बीच सब पर, गेंद आसमान को छूती न छूती, तारामंडल में पहला छक्का इस पारी का सुचित की बल्ले से। बिल्कुल लगातार तीन गेंदों के ऊपर आक्रामकता भरी बल्लेबाजी की ओर से देखने को मिलती है। दो चौवे एक छक्का इस पारी में मौजूद। बिल्कुल जिस प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता देसाई ब्रदर्स केयर की टीम को है, उसी प्रकार की बल्लेबाजी इस पावर प्ले के ओवर के दरमियान सुचित नानचे की बल्ले से देखने को मिलती हुई। नीलेश सावंत के ऊपर पूरी तरह से हावी होकर बल्लेबाजी की बल्लेबाजी की जा रही है। इस बार लाजवाब गेंद देखने को मिलती हुई। डॉट गेंद काफी देर के बाद देखने को मिलता हुआ। चार गेंदों की समाप्ति 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। वॉरियर्स वीडी टीम की अगर बात की जाए तो बिल्कुल टेनिस बॉल क्रिकेट का एक बड़ा नाम सुहास सावंत जो कि मैदान के बीच में दिखने को मिलता हुआ। और एक लाजवाब गेंद बिल्कुल लॉन्ग लेग रीजन में खिलाड़ी तैनात है, गेंद का पीछा बिल्कुल प्रताप सावंत खिलाड़ी का नाम। लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिलता हुआ। 2 रन मिलेंगे और 2 रन की सहायता से 16 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। पावर प्ले के इस ओवर का ये आखिरी गेंद होगा। नीलेश सावंत काफी महंगा ओवर बिल्कुल इस पहले ओवर में हाल अगर देखा जाए तो दो चौवे एक छक्के की सहायता से प्रारंभिक बल्लेबाज सुचित अभी भी स्ट्राइक एंड के ऊपर। गति परिवर्तन स्लो वन गेंद बिल्कुल बल्लेबाज भाप नहीं सका। ओवर की समाप्ति होती हुई 16 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। एक ओवर का खेल पूरा होने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए देसाई ब्रदर्स की बल्लेबाजी मैदान के बीच में डीजे।
ओवर का खेल पूरा होने के बाद दूसरे ओवर का तारामदार अब मात्र शुभम सावंत की कंधों के ऊपर। पहले ओवर में बिल्कुल आक्रामकता भरी बल्लेबाजी का दायित्व देसाई ब्रदर्स केयर की टीम की ओर से सुचित नानसे की बल्लेबाजी से देखने को मिला। नारायण और सुचित यह प्रारंभिक जोड़ी मैदान के बीच में देखने को मिलती हुई पहली दफा स्ट्राइक एंड के ऊपर नारायण जो कि दूसरे ओवर का पहला गेंद लेके गेंदबाजी के मोर्चे के ऊपर शुभम यह गेंदबाज तैयार। 6 ओवर का मुकाबला दोपहर का सत्र पिछले मुकाबले की अगर याद दिलाई जाए तो लाजवाब बल्लेबाजी उसके बाद लाजवाब गेंदबाजी के बलबूते के ऊपर इस बार लाजवाब स्ट्रोक गेंद और बल्ले के बीच बीचों बीच संपर्क गेंद सीवर के नजदीक नो गेंद का इशारा अंपायर की ओर से आता हुआ और बिल्कुल एक बड़ा स्ट्रोक देखने को मिलता हुआ दीप लॉन्गॉन की रीजन में सुहास सावंत ने का कैच लपका था जरूर लेकिन नो गेंद के बावजूद बल्लेबाज को मौका मिलेगा फिर से बल्लेबाजी करने का और फ्रीड का मौका अब मात्र सूचित नाम से इस बल्लेबाज को अभी तक 2 चौवे 1 छक्का उनकी बल्ले से देखने को मिला है इस महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान। बार बार फील्डिंग में बदलाव किया जा रहा है। रन संख्या जो कि 18 रन। पहला गेंद 9 का इशारा अंपायर जी की ओर से आया। थोड़ी सी हड़बड़ाहट गेंदबाज की मन में। लाजवाब स्ट्रोक इस बार का कॉर्नर क्षेत्र में सुहास सावंत लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिलता हुआ सिर्फ 1 रन इस स्प्लिट की गेंद के ऊपर यानी कि लाजवाब गेंद कही तो गलत बात नहीं हो सकती। 19 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 19 रन स्कोरबोर्ड पर एक गेंद का खेल पूरा होने के बाद दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर भूतनाथ प्रीमियर लीग 2024 का ये 9वां पर्व और 9वां पर्व का इस प्रतियोगिता का आज का ये पहला दिन दोस्तों। लाजवाब स्ट्रोक इस बार इनसाइड आउट डीप लॉन्ग कंडीशन में खिलाड़ी तैनात और बिल्कुल पहले विकेट का पतन होता हुआ नारायण बिना खाता खोले मैदान से बाहर रन बनाकर मैदान से बाहर। रन संख्या 19 रन 1 विकेट का नुकसान। दूसरा ओवर प्रगति पथ के ऊपर डीजे बिल्कुल पहला विकेट का पतन होने के बाद नए बल्लेबाज अक्षय मस्कर मैदान के बीच में। टीम का स्कोर बिल्कुल 19 रन 1 विकेट का नुकसान। दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर शुभम कोर के ऊपर से पॉइंट के सिर के ऊपर से गेंद को सीमा के पार करने की कोशिश थी आते आते ही लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका दोस्तों। गेंद समय विकेट कीपर के दास्तानों के बीच में। रन संख्या वही पर लुढ़कती हुई 19 रन 1 विकेट का नुकसान। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई देसाई ब्रदर्स केयर की टीम इस मैदान के ऊपर आड़े बल्ले से स्वीप करने का प्रयास शायद गेंद और बल्ले के बीच में उतना खासा संपर्क नहीं हो सका। लाजवाब फील्डिंग का एफर्ट वहां पर देखने को मिलता हुआ और एक अच्छी गेंद की समाप्ति शुभम सावंत की ओर से। इस दूसरे ओवर में पहली गेंद बिल्कुल नो देखने को मिले थे उसके बाद अच्छा बैकअप अच्छा कमबैक शुभम सावंत की ओर से। 4 गेंदों का खेल समाप्त। रन संख्या 20। दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर सुचित स्ट्राइक एंड के ऊपर ये लाजवाब गेंद हल्के हाथों से खेला वहां पर डीप लॉन्ग ऑफ की रीजन से खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर आता हुआ पहले प्रेस में गेंद को उठाकर बैकअप जब तक बॉलर के पास किया जाए तब तक 1 रन लेने का मौका और इस मौके का लुत्फ उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने भागकर दोस्तों 1 रन पूरा किया और इस 1 रन के तहत अब मात्र रन संख्या 21 रन। ओवर की आखिरी गेंद लेके गेंदबाज शुभम ये लाजवाब गेंद फिर से एक बार इनसाइड आउट सीमा के नजदीक खिलाड़ी तैनात और एक विकेट का पतन। लाजवाब कैच देखने को मिला। दूसरे विकेट का पतन वहां पर अक्षय मस्कर की पारी समाप्त। रन संख्या 21 रन 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट का नुकसान डीजे।
तीसरे ओवर का आगाज गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, गेंदबाजी में बदलाव, सूरज गावड़े गेंदबाजी के मोर्चे के ऊपर देखने को मिलता हुआ। दूसरे ओवर में बिल्कुल रन संख्या को रोधक लगाने वाली गेंदबाजी देखने को मिली शुभम की ओर से। इस पर हल्के हाथों से खेला, बिल्कुल खिलाड़ी तैनात है वहां पर, आसानी के साथ जब तक फील्ड किया जाए, बैकअप किया जाए, दूसरा रन लेने का मंसूबा बल्लेबाज दत्ताराम नाइक की ओर से देखने को मिला था, लेकिन रोका गया। पहले और पहली गेंद के ऊपर एक रन और एक रन के तहत 22 का आंकड़ा छूती हुई रन संख्या। तीसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर 6 ओवर के इस मुकाबले में बिल्कुल पहले बल्लेबाजी करते वक्त 60-65 रन बनाना बेहद जरूरी। इस दोपहर के सत्र में दत्ताराम नाइक नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी किया करने के लिए 18 रन नंबर की जर्सी पहनकर स्ट्राइक एंड के ऊपर। लाजवाब गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछलती हुई, विकेटों के पीछे काफी चुस्तीली विकेट कीपिंग वहां पर देखने को मिलती हुई। रन संख्या 22 रन के ऊपर यहां पर रुकी है। 2 गेंदों का खेल मुकम्मल होने के बाद 2 महत्वपूर्ण विकेट का नुकसान। अक्षय मस्कर सस्ते में वापस। नारायण जो कि प्रारंभिक बल्लेबाज 1 रन बनाकर मैदान के बाहर चला गया। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, लेग बिफोर की अपील, अंपायर जी ने नाकारा। लगातार 2 गेंदें डॉट चली गई। लाजवाब गेंदबाजी का दायित्व यहाँ पर सूरज गावड़े की ओर से देखने को मिलता है इस महत्वपूर्ण मुकाबले के दरमियान। दोनों टीमों की अगर बात की जाए दोस्तों, तो दोनों टीमों के बीच में चलता हुआ ये मुकाबला, दोनों टीमें इस प्रतियोगिता का पहला मुकाबला खेलती हुई, और मंसूबा रहेगा दोनों टीमों का पहला मुकाबला जीतकर एक महत्वपूर्ण स्थान प्राप्त किया जाए इस प्रतियोगिता में। कमेंट बॉक्स में मेरे साथ जुड़े बिल्कुल ऋषिकेश पावस्कर और तुषार देसाई, लाजवाब कमेंट्री का प्रदर्शन इस प्रतियोगिता के दरमियान। लाजवाब गेंद बिल्कुल उखाड़ कर निकाला, वहां पर खिलाड़ी तैनात, कव कॉर्नर में बिल्कुल 1 रन इस गेंद के ऊपर प्राप्त होता हुआ। 1 रन की तहत रन संख्या 23 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। और बिल्कुल स्कोरिंग काउंटिंग का काम संतोष देसाई, लाजवाब स्कोरिंग काउंटिंग इस प्रतियोगिता के दरमियान साबित होती हुई। रन संख्या 23, बिल्कुल 4 गेंदों का खेल पूरा होने के बाद अभी तक लाजवाब गेंदबाजी साबित होती हुई। सिर्फ 2 रन प्रतिस्पर्धी टीम अपोजिशन टीम को दिए गए सूरज गावड़े की गेंदबाजी के ऊपर। लाजवाब गेंद, टिप्पा खाने के बाद फिर से एक बार उछलती हुई। अंपायर जी ने दोनों हाथ उठाए, ये गेंद वाइड होने का इशारा हमारे स्कोरर के पास किया। अतिरिक्त रन की सहायता से रन संख्या को 1 रन की सहायता से रन संख्या आगे बढ़ेगी 24 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। से पहले ओवर में बिल्कुल आक्रामक इरादे वाली बल्लेबाजी, 2 चौके 1 छक्का। इस बार लाजवाब गेंद, बिल्कुल वाइड की मांग की गई, अंपायर जी ने बिल्कुल वाइड गेंद का इशारा किया। अंपायर जी शिवराज परब, पॉली फर्नांडिस ये अंपायर इस प्रतियोगिता में आपको देखने को मिलते हुए। लगातार 2 गेंदें वाइड, अतिरिक्त के 2 रन बिल्कुल अपोजिशन टीम के खाते में जुड़े गए। 25 के ऊपर रन संख्या जाकर पहुंची है सूरज गावड़े गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। लाजवाब गेंद, इस बार गति परिवर्तन, स्लोअर 1 गेंद की, बिल्कुल बल्लेबाज कुछ समझ नहीं सका, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं। विकेटों के पीछे लाजवाब विकेट कीपिंग का दायित्व देखने को मिलता हुआ। रन संख्या 25 रन के ऊपर लुढ़कती हुई। ओवर की आखिरी गेंद होगी सूरज गावड़े इस गेंदबाज के दायित्व लेता हुआ बापू वॉरियर्स विरडी टीम का। आड़े बल्ले के साथ खेला, सुहास साउंड स्क्रीन के ऊपर, बिल्कुल वन बॉस गेंद ट्रेवल करेगी सीमा के बाहर, और एक चौवा सुजीत के बल्ले से। रन संख्या 29 रन 3 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद। या मैदानाच्या समोरच्या दिशेनं एक पप सोडावाला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे सोडा त्याच्याकडे उपलब्ध आहेत. ज्या कोणाला आस्वाद घ्यायचा आहे त्या पप सोडाचा तर तुम्ही नक्की घेऊ शकता.
निर्णायक मित्रांनो, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 29 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा आरंभ आणि निश्चितच सुहास सावंत नावाचा खेळाडू सज्ज झालाय. छत्रपती चषक वेंगुर्ला 2023-24 या स्पर्धेमध्ये मित्रांनो बांदेश्वर इलेव्हन बांदा क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा सुहास सावंत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याची ख्याती कीर्ती या दोडामार्ग तालुक्यातील एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याला सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखलं जातं, तो सुहास यावेळी मात्र सज्ज होतोय. स्ट्राइक एंडवर दत्ताराम नाईक तर नॉन एंडवर सुजित नांचे. पहिला चेंडू निश्चितच सुंदर चेंडू म्हटलं तर वावगं ठरलं नाही. टप्प्यानंतर काहीसा उसळी घेतोय, परिणामी फलंदाला बीट केला गेला. निर्धाव चेंडूची गणना आणि सांघिक धावफलक स्थिरावलाय. 29 या धावसंख्येवर 2 महत्वपूर्ण गडी मित्रांनो स्वस्तात माघारी परतले. अक्षय मस्कर आणि नारायण हे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर आता मात्र संघाच्या तारणहार म्हणून सुचित नांचे आणि दत्ताराम नाईक या फलंदाजांना अंतिम षटकापर्यंत फलंदाजी करावी लागेल. सुहास सुरेख चेंडू. यावेळी मात्र यष्टीचीतचा प्रयत्न केला गेला असता तर फलंदाला माघारी परतावं लागलं असतं, परंतु यष्टीरक्षक काहीसा बीट होतोय. परिणामी निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. सलगचे 2 चेंडू ही निर्धाव स्वरूपाचे आपल्याला सुहास सावंत याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बहारदार गोलंदाजी मित्रांनो, आतापर्यंत बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघाच्या वतीनं पहिल्या षटकादरम्यान आक्रमकतेने नटलेली फलंदाजी सुचित नांच्या या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तदनंतरची षटकं हे किफायतशीर षटकं. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, बॅट आणि बॉलचा बहुधा मधोमध संपर्क. चेंडू कंगण्याला गवसणी घालतोय, शिवाजीच्या बाहेर षटकार निघालाय मित्रांनो. दत्ताराम नाईकच्या बॅटमधनं 6 धावा. निर्धाव फेकल्यानंतर मित्रांनो एक मोठा फटका सुहास सावंत या गोलंदाजाच्या विरोधात दत्ताराम नाईक या फलंदाजाच्या माध्यमातून. अजून एक फुलटॉस मध्ये चेंडू. यावेळी काहीसा बीट झालाय फलंदाज आणि धावचीची संधी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्याची चाल आणि घारेची नजर आणि तशाच प्रकारची रनिंग या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या विकेट्सवर आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव चोरली गेली आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक 36 धावा. चालू असलेला सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बापू वॉरियर्स विरडे विपक्ष देसाई ब्रदर्स केर. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा मानस बापू वॉरियर्स विरडे क्रिकेट संघाचा. 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. 2 गडी मित्रांनो स्वस्तात तंबूत परतल्यानंतर सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सरळ शिवाच्या बाहेर. मान्यवर कक्षेला मानवंदना देणारा फटका निघालाय सुचित नांच्या बॅटमधनं 4 धावा. अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकाचा. सुहास सावंत पुन्हा एकदा सज्ज झालाय मित्रांनो. या षटकादरम्यान काहीसा मागडा ठरतोय. तब्बल 11 धावा या 5 चेंडूवर खर्च केल्या जात आहेत आणि हा शॉट पिचचा चेंडू आणि निश्चितच बॅटची कड घेतली गेली आणि सुजित नांची याची खेळी समाप्त. तिसरा हादरा देसाई ब्रदर्स स्क्वेअर क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक 40 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय देसाई ब्रदर्स स्क्वेअर क्रिकेट संघ डीचे. डीजे. तर सर्व खेळाडूंना एक विनंती येते की ज्या खेळाडूंचा सामना नाही, जे प्रेक्षक सामना बघतायत त्या सर्वांना एक विनंती येते, जेवणाची सोय झालेली आहे तर सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद.
हर मित्रांनो, तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 अशी धावसंख्या धावफलकावर. प्रतिषटक 10 धावांची सरासरी आहे. 5वं षटक आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय शुभम सावंत नावाचा गोलंदाज. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी. सांघिक धावफलक 40 अशी धावसंख्या धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानात आपली पावलं वळवतोय प्रवीण दळवी नावाचा फलंदाज. सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या खेळाडू नॉस्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूंचा अवधी बाकी आहे आणि या 12 चेंडूंवर आक्रमकतेने नटलेली फलंदाजी साकारावी असंच काहीसं देसाई ब्रदर्स केअर क्रिकेट संघाचा मनसुबा असेल. शुभम सावंत सज्ज होतोय. षटका दरम्यातील पहिला चेंडू. 5व्या षटकाचा आरंभ. पहिला चेंडू. गती परिवर्तन. स्लोअर वन पहिला चेंडू आणि निश्चितच पंचांचा इशारा येणं बाकी. धावचीचं अपील केलं गेलं आणि नाबादचा इशारा. परिणामी पहिला वेळेला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज शुभम याचा. परिणामी मित्रांनो चेंडू विसावतोय थेट यष्ट्यांवर आणि निश्चितच पहिला वेळेला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. उर्वरित मित्रांनो 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटनं भिरकावलाय. चेंडू गगनाला गवस निघाला. टांगापट्टी घोडे पर अचूक एक षटकार. दत्तरामेच्या बॅटमधनं साधा वाढीच. मित्रांनो षटकारच्या मदतीनं सांगितलं धावफलक आता मात्र 46 धावा. पहिला वेळेला चेंडू निर्धाव आणि प्रत्युत्तरात दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका. यावेळी मात्र तशाच फळाचं पृथक्करण. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 मोठे फटके. चेंडू पुन्हा शेंगत जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. च्या 2 चेंडूंवर मित्रांनो 2 षटकार दत्तराम नाईक याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. शुभम याच्यावर आक्रमकतेने नटलेली फटकेबाजी साकारावी हाच काहीसा मनसुबा सार्थकी लावतोय आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू विसावलाय सुहास याच्या हातात आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकारांची खेळी यावेळी मात्र संपुष्टात येते. अजून एक हादरा मित्रांनो देसाई ब्रदर्स केअर क्रिकेट संघाला दत्तराम नाईक याच्या स्वरूपात. सर्व खेळाडू तसेच क्रीडा रसिक सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मान्यवर कक्षाच्या मागच्या बाजूला घरात जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांना विनंती आहे ज्यांचा ज्या संघाचा सामना नाहीये त्यांनी जेवून घ्यायला हरकत नाही. नवीन फलंदाज मैदानात आपली पावलं वळवतोय. फलंदाजाचं नाव आहे आशिष. हा फलंदाज आपल्याला मैदानात आशिष खडपकर हा येताना दिसतोय आणि पहिल्या वेळेला चेंडूवर वैयक्तिक धावसंख्येचं खातं खोललं गेलं. सांघिक धावफलक एका धावेनं पुढे सरसावतोय. 53 अशी धावसंख्या धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू असेल शुभम याच्या गोलंदाजीचा. षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू. स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रवीण दळवी स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय.
यॉर्कर लेनमध्ये चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकला जातोय, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र मित्रांनो क्रिकेट मध्ये संबोधलं जातंय. तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळी मात्र होताना दिसली. परिणामी निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. षटक क्रमांक 5 ची सांगता होती. सांघिक धावफलक 53 धावा 4 गड्यांची मोबदले आहेत. डीजे अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकाचा कार्यभार गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. साबा डांगी नावाचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. सांघिक धावफलक 53 धावा आणि अंतिम षटकावर हल्लाबोल करावा असाच काहीसा मनसुबा. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. परिणामी मोठा फटका खेळण्याचा मानस मात्र सार्थकी लागत नाहीये. एकच धाव या पहिल्या चेंडूवर मिळते आणि एकेरी धावेनं 54 अशी धावसंख्या धावफलकावर. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या पहिल्या चेंडूवर साबा डांगी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 54 अशी धावसंख्या धावफलकावर. मागील सामना मित्रांनो 65 धावसंख्येचा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटका दरम्यान मित्रांनो देसाई ब्रदर्स केर क्रिकेट संघ सुचित नानचे आक्रमक इरादेवाली फलंदाजी याने स्पष्ट केली होती. तदनंतर काहीशी फलंदाजी संतावते. दत्ताराम नाईक 2 आक्रमक षटकार खेचतोय. अंतिम चेंडू षटक मार्गस्थ. आडव्या बॅटनं चेंडू भिरकावलाय. मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवर आलाय. धावचीची संधी आहे. परिणामी चोरटी धाव म्हटलं निश्चितच. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परिणामी सांघिक धावफलक स्थिरावलाय. 56 या धावसंख्येवर 2 धावांची सांघिक धावफलक मित्रांनो परावर्तित झालाय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. षटकाची सांगता करणारे इनिंगची सांगता करणारे अंतिमचे 4 चेंडू असतील. सज्ज झालाय प्रवीण दळवी स्ट्राइक एंडवर. आडव्या बॅटनं भिरकावलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार प्रवीण दळवी याच्या बॅटमधनं 6 धावा. बासष्ट धावा बहारदार फलंदाजी या अंतिम षटका दरम्यान. फलंदाज प्रवीण दळवी यांच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज साबा डांगी. प्रथम 2 चेंडू हे बहारदार, तदनंतर एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि प्रत्युत्तरी षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू, मोठा फटका. चेंडू गंगल्याला गोस निघाला. सीमेच्या नजदीक सुरेख झेल आणि पंच चेंडू नो असल्याची घोषणा करतायत. परिणामी धावचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाहेर जाण्याची संधी उपलब्ध झाली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मित्रांनो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. परिणामी 3 धावा या चेंडूवर मिळतील. सांघिक धावफलक 65 धावा. पंच 9 चेंडू घोषित करतायत आणि अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलकात भर 65 धावा आणि फ्रीडची संधी असेल फलंदाज प्रवीण दळवी याला. पासष्ट धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय मित्रांनो मैदानात देसाई ब्रदर्स केर क्रिकेट संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क नाही. चेंडू विसावतोय ऑफस्टिकच्या बराच बाहेर. पंच दोन्ही हात उंचावतोय. चेंडू अवांतर असल्याची कोण गुणलेखाकडे केली जाते. अतिरिक्त धावेची सांघिक धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. 66 अशी धावसंख्या. गोलंदाजाला दंडित केलं गेलं एका धावेनं. 66 धावा धावफलकावर. निर्णायक मित्रांनो 3 चेंडूंचा खेळ हा बाकी असताना फ्रीडची संधी आहे. फलंदाज प्रवीण दळवी. आतापर्यंत एक मोठा फटका त्याच्या बॅट मधनं आपण पाहताय.
पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात दुसरा फटका आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकार या अंतिम षटका दरम्यान प्रवीणाच्या बॅट मधून 6 धावा. श्रेयस कोटेश यांच्या माध्यमातून सुंदर अशी लाईनमनगिरी मित्रांनो या स्पर्धेसाठी लाभते. आडव्या बॅटनं चेंडू भिरकावलाय. नो मॅन्स लँड. चेंडू विसावेल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. तिसरा षटकार या अंतिम षटका दरम्यानचा 6 धावा. प्रथमतः सुजित नानचे, तदनंतर दत्ताराम नाईक आणि आता प्रवीण दळवी आपले आक्रमक इरादे स्पष्ट करतोय. अंतिम चेंडू या इनिंग दरम्यानचा. 78 धावा धावफलकावर मित्रांनो अंतिम चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटला भिरकावलाय. चेंडू गगनाला गवस निघाल्यात. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. षटकाराचा इशारा आणि सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार. प्रवीण दळवी याच्या माध्यमातून षटकारांचा हॅट्रिक या स्पर्धेदरम्यानचं पहिल्या षटकारांचा हॅट्रिक प्रवीण दळवी याच्या नावे. सांघिक धावफलक 6 षटक म्हणजेच एका इनिंगचा खेळ समाप्तीनंतर 84 अशी धावसंख्या धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना देसाई ब्रदर्स क्रिकेट संघ 84 धावा बनवतोय आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघासमोर. 85 धावांचं. निश्चितच काय होईल दुसऱ्या इनिंग मध्ये. बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघाचे फलंदाज या 85 धावांवर आपला या 85 धावांचा पाठलाग करतायत की दुसऱ्या बाजूला देसाई ब्रदर्स क्रिकेट संघाचे गोलंदाज या 85 धावा रोखतायत. हे सांगण्यासाठी निश्चितच आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर तुषार देसाई याला आणि दीपक परब काही वेळासाठी तमाम क्रीडा रसिक आणि सर्व खेळाडूंची रजा घेतोय. धन्यवाद.
दीपक रोमांचक थरार पदल आदित्य संघर्ष नाट्य तुंबर युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळी भेदाय व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगारांना झेंडा मिरवणारा आखाडा भूतनाथ प्रीमियर लीग कोना गट्टा 2024 पर्व 9. मी तमाम क्रीडा रसिकांचं या समालोचन कक्षातनं तुषार देसाई दुपारच्या सत्रात सहर्ष स्वागत करतोय. मैदानामध्ये आजच्या दिवसातील दुसरी ग्रंथिका रंगली जाते ती म्हणजे देसाई ब्रदर्स खेळ विपक्ष बापू वॉरियर्स विरडी यांच्या दरम्यान. तुषार, त्याच दरम्यान हिराकांत खानोलकर यांचं आगमन होत आहे. मी विनंती करतो साहेब, तुम्ही या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि समालोचन कक्षाची शोभा वाढवा. ओव्हर टू तुषार. मैदानामध्ये दुसरी ग्रंथिका रंगली जाते ती म्हणजे बापू वॉरियर्स विरडी विपक्ष देसाई ब्रदर्स खेळ. निश्चितच प्रथम फलंदाजी करताना सुचित नांचे याच्या 27, तसेच प्रवीण दळवी याच्या 28 आणि दत्ताराम नाईक याच्या 20 धावांच्या जोरावर धावा जमा करतोय त्या म्हणजे धावा जमा करतोय त्या 84 आणि 85 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते म्हणजे बापू वॉरियर्स विरडी संघाच्या समोर. प्रारंभीची जोड गोळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे सुहास सावंत तर स्ट्रायकर यांच्या बाजूनं गोविंद उर्फ दादू सावंत. एक आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून तर एक गावातनं बिलॉंग करणारे हे खेळाडू. दुसऱ्या बाजूनं प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुचित नांचे खेळा या संघाचा आयकॉन खेळाडू. तर दुसऱ्या बाजूनं बापू वॉरियर्स विरडी संघाचे 2 आयकॉन खेळाडू. प्रारंभीची जोड गोळी 84 म्हणजे 85 धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रारंभीच्या षटकापासून षटकार चौकारांची आतषबाजी. पहिल्या षटकात धावांची लयलूट करावी लागेल कारण पहिल्या षटकाचा जर विचार करता 30 या सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. ते म्हणजे सुरक्षक सीमाचं रक्षण करण्यासाठी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेनं पाहायला भेटतोय तो म्हणजे मॉन्टी उर्फ दत्ताराम नाईक. तर लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला भेटतोय तो म्हणजे अक्षय म्हैसकर. पहिला चेंडू या दुसऱ्या इनिंगतील प्रारंभ आणि दुसऱ्या इनिंगचा करूया शुभारंभ. पहिला चेंडू गोविंद सावंत खेळण्यासाठी सज्ज आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फक्त दिशा देतोय. एक टप्पा बाउन्सचा चेंडू सीमारेषा पार चौकारांना शिरगणेशा होतोय तो बापू वॉरियर्स विरडी संघाचा. आणि निश्चितच ज्या प्रकारचे चौकार लगावला त्या प्रकारे कुठेतरी एकत्रित इंटरनॅशनल खेळामध्ये तब्बल 28 वेळा चौकारांना सुरुवात केली होती वीरेंद्र सेहवागनं आणि त्याचीच कुठेतरी पुन्हा एकदा आठवण या फटक्या सरशी केली जाते. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल कारण जर तुम्हाला 85 धावांचं लक्ष पार करायचं असेल तर पहिल्या चेंडूवर श्री गणेशा चौकारानं दादू एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या बाहुबलात लांबलचक षटकार खेचण्याची ताकद आणि निश्चितच एक अष्टप्रधान खेळाडू म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळेस अल्टीपल्टी रिव्हर्स स्विंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी परंतु थोडासा जर डायरेक्ट हिट स्टंपवर आदळला असता तर फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं असतं. परिणामतः संधी हुकते. फलंदाज पॉपिंग रेस मध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय. दुसरा चेंडू निर्धाव म्हणला जातोय तो धाव फलकावरती. 2 चेंडू 4 धावा उर्वरित अजूनही 4 चेंडू या पहिल्या षटकातील. निश्चितच पहिल्या षटकात हादरा देण्याचा प्रयत्न हा सुचित नांचे तर दुसऱ्या बाजूला धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाजांचा. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या फटक्याला लांबी होती त्या फटक्याला उंची लाभते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक न करता पहिला हादरा बसतोय. सुरेखरित्या झेल टिपतोय संतोष रेटकर आणि दादू उर्फ गोविंद सावंत याची एका चौकाराची नटलेली खेळ मैदानामध्ये समाप्त होते. प्रारंभीचा फलंदाज गोविंद सावंत निराश मनानं तंबूच्या आसला परतला जातोय. डीजे पंचांना विनंती असेल थांबना थोडासा त्या ठिकाणी लवकर खेळवायचं आहे. अजूनही 4 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. खेळाडूंनी सुद्धा सहकार्य करायचं आहे. मैदानामध्ये पावलं पडतायत ती म्हणजे साबा डांगे. निश्चितच गोलंदाजी थोडासा हा महाग ठरला होता शेवटच्या षटकात आणि ते मात्र कामगिरी फलंदाजीमध्ये भरून काढावी लागेल कारण गोलंदाजी करता तब्बल शेवटच्या षटकात 30 धावा खर्च केल्या होत्या.
आता मात्र ती पूर्णपणे कामगिरी भरून काढावी लागेल ती म्हणजे साबा डांगे याला वन डाऊनच्या स्वरूपात मैदानामध्ये पावलं पडतायत साबा डांगे यांची. 3 चेंडू 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 85 धावांचा बाटला करताना बापू वॉरियर्स विरोधी संघ. सुचित नांचे निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार घेतल्यानंतर मात्र सुंदररित्या वापसी सुंदररित्या परिवर्तन पाहायला भेटलं. यावेळी सुद्धा अल्टीपल्टी रिव्हर्सिव्हचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, लागला तर आबाद नाही तर बरबाद. चेंडू यावेळी बरबादाची नोंद करतोय. निश्चितच चौथा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. जरी सरळ बॅटने जरी चेंडू खेळला, कारण यावेळेस मात्र गॅप आपल्याला भरपूर पाहायला भेटतोय. सीमारेषेच्या बाहेर फक्त सीमारेषेच्या नजदीक फक्त 2 खेळाडू तैनात. जर 30 यार्ड सर्कलला त्या ठिकाणी बीट केलं तर सहज त्या ठिकाणी चौकाराची नोंद होऊ शकते. 5वा चेंडू या षटकातील. यावेळी सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशा देग, परंतु गोलंदाजच फलंदाजाला तमाशा दाखवतो. चेंडू मात्र विसवतो यष्टिरक्षकाच्या हातात. नारायण सावंत सुंदररित्या यष्टिरक्षण करताना आपल्याला पाहायला भेटतं. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर मात्र सुंदर गोलंदाजी सुजित नांचे टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला भेटते. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना निशब्द करणारी गोलंदाजी सुजित नांचे. देसाई ब्रदर्स केअर संघाचा आयकॉन खेळाडू. यावेळेस सुद्धा ऑर्बिट प्रकारचा चेंडू थोडासा ब्लॉक स्वतःच करून घेतोय फलंदाज. अंतिम चेंडू आणि अंतरिम चेंडू त्या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर समाप्त होतो. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बापू वॉरियर्स विरोधी संघ 85 धावांचा पाठलाग करताना डीजे. प्रगतीपथावर समाप्त झाल्यानंतर 4 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर काय सुरेख वापसी पाहायला भेटली ती गोलंदाज सुचित नांची. जशा प्रकारची कामगिरी फलंदाजी तब्बल 27 धावा केल्या होत्या, त्याच कामगिरीमध्ये आणि त्यात आत्मविश्वासाने गोलंदाजी मोर्चा सुद्धा सांभाळला होता. दुसरं षटक हाताळण्यासाठी डाव्या हाताचा गोलंदाज स्विंग अँड किंग मणेर गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू विष्णू चिरमुरे. अजून एक आयकॉन खेळाडू म्हणजे गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूला युवा शक्ती केअरच्या ताफ्यात सामील केलं गेलं तोच खेळाडू विष्णू चिरमुरे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी शायकर यांच्या बाजूनं तळेखोल गावातनं आणि दोडामार्ग तालुक्यातलं एक मोठं नाव सुहास सावंत. आता मात्र पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी ही घ्यावी लागेल सुहास सावंत याला. यावेळी पहिला चेंडू बिमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. निश्चितच चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची भरती करतोय. 2 धावा आणि 9च्या स्वरूपात 1 तब्बल अतिरिक्त 3 धावा आणि उघडा डोळे बघा नेट, कारण पुढील चेंडू फ्रीचा असेल. धाव संख्या 7 धावा. निश्चितच 7 या आकड्याचा विचार करता इंद्रधनुष्यातील रंग 7, जगातील आश्चर्य 7, आठवड्यातील वार 7 आणि आपला सर्वांचा माजी कर्णधार आणि आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी जर्सी क्रमांक 7. त्या 7 या आकड्यावर धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे बापू वॉरियर्स विरोधी संघाची फ्रीची संधी. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू, मात्र यावेळेस पूर्णपणे चूक करतोय. खराब त्या ठिकाणी थ्रो, खराब फेकी पाहायला भेटते आणि यावेळेस सुद्धा खराब थ्रो आणि कीर्तन गवस याच्याकडनं सुद्धा खराब कामगिरी. तब्बल फलंदाज ज्या चेंडूवर कोणती धाव नव्हती, तब्बल 4 धावा धावून काढतात, म्हणजे एकंदरीत चौकारच बसला जातो या चेंडूवर आणि धाव संख्या दुहेरी आकड्यात परावर्तित होते ती म्हणजे 11 धावा. बाईच्या स्वरूपात तब्बल 4 धावा, ज्या ठिकाणी कोणती धाव नव्हती त्या ठिकाणी यष्टिरक्षक, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी हाराकिरी पाहायला भेटतायत आणि प्रतिस्पर्धी संघाला ज्याप्रमाणे 4 धावा बहाल करतायत. दुसरा चेंडू असेल तो या दुसऱ्या षटकातील. लगोपाठचे 2 फुलटॉस. पहिला चेंडू बिमरचा इशारा, तदनंतर मात्र फुलटॉस चेंडू होता सुहास सावंत. त्या चेंडूला मात्र खेळू शकला नाही, थोडासा बीट राहिला. परिणामता मात्र फेकीच्या म्हणजे थ्रोच्या स्वरूपात 4 धावा जमा होत आहेत, त्या म्हणजे बापू वॉरियर्स विरोधी संघाच्या खात्यात. यावेळी सुद्धा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूल राहतो अनसक्सेसफुल. चेंडू मात्र वेध घेतो शरीर यष्टीचा. निश्चितच पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली जाते ती म्हणजे धावा जमा होत आहेत त्या 12 धावा.
दोन चेंडू समाप्त होत आहेत. निश्चितच पहिल्या चेंडूवर बिमर आणि त्यानंतर मात्र सुंदररित्या वापसे विष्णू चिरमुरे कामाला या संघात आयकॉन खेळाडू म्हणून पाचारण करण्यात आलं. याचं सुंदर उदाहरण या ठिकाणी सादरीकरण करताना यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लेमन एज आणि यशरक्षकाच्या माध्यमातून कोणती चूक नाही. दुसरा हातरा बसतोय साबा डांगी ची खेळ मैदानामध्ये समाविष्ट होते. नवीन फलंदाज डीजेची धुंद ऐकत मैदानामध्ये प्रवेश करतोय डीजे. नवीन फलंदाज 20 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रथमेश स्ट्रायकर यांच्या बाजूने. निश्चितच पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू, तदनंतर मात्र सुंदररित्या वापसी करतोय. सुंदर गोलंदाजी करताना विष्णू चिरमुरे. नंतर तब्बल 3 चेंडूत एक महत्वपूर्ण गडी बाद करतोय. चौथा चेंडू या षटकातील. यावेळेस सुद्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेफ्टमच्या खूपच बाहेर पंच दोन्ही हात समांतर वरून अवांतर असल्याचा इशारा करतायत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा चांदा टू बांदा संबोधलं जातं. एक अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13 धावा. या षटकात थोडीशी धाव गती वाढवण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाजांचा. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू भुईचा संपर्क हुकला जातोय. बाकीचं काम रक्षण करणारा खेळाडू नारायण सावंत करतोय. पाचवा चेंडू निर्धाव गणला जातोय. निश्चितच सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज थोडीशी तासपडत खेळतायत. लय भेटत नाही फलंदाजांना. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. यावेळेस ओव्हरपिच प्रकारचा चेंडू. निश्चितच चेंडूच्या खाली कीर्तन गवस आपल्याला पाहायला भेटेल आणि तिसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज आल्या पावली तंबूच्या आसला परतला जातोय. बहुधा 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बापू वारियर्स विरडी संघ 85 धावांचा पाठलाग करताना डीजे. फलंदाज टिपटो. एक चेंडू शिल्लक असेल, माफ करा. मागच्या सीझन मध्ये आपण पाहिलं होतं जर्सीवर मागे टिप्रो, आता टिपटो येणार आहे का? टिपटो किंवा टो सुद्धा पाहायला भेटेल. फलंदाज प्रताप सावंत स्ट्रायकरच्या बाजूने 143 जर्सी क्रमांक. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. उलटा चेंडू. निश्चितच ज्या चेंडूला जर लेग साईडच्या बाजूने भिरकावलं गेलं असतं तर निश्चितच 6 धावा भेटल्या असता, परंतु यावेळेस सुद्धा सुंदर फटका. निश्चितच नो मॅच लँड आणि एक टप्पा सीमारेषा पार. प्रताप सावंत आल्या आल्या एरिया स्पष्ट करतोय. चौकाराची नोंद प्रताप सावंत याच्या बॅट मधून. 2 षटकांचा खेळ प्रगतीपथावर समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 17 3 गड्यांच्या मोबदल्यात 85 धावांचा पाठलाग करताना बापू वॉरियर्स विरडी संघ डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. अजूनही उर्वरित येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूत 68 धावांची गरज असेल तो सामना जिंकण्यासाठी. म्हणजे जर पाहायला गेलं तर प्रति षटक 17च्या सरीसरीने धावा जमवाव्या लागतील.
पुन्हा एकदा गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आयकॉन खेळाडू संघाचा संघ कर्णधार संघनायक सुचित नानचे. निश्चितच पहिल्या षटकात काय सुरेखरित्या गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा खर्च करून महत्वपूर्ण गडी बाद केला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय दुसरं वैयक्तिक कोट्यातील आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकरांच्या बाजूला सुहास सावंत. निश्चितच थोडीशी लय भेटत नाही ती सुहास सावंत याला. यावेळेस मात्र निश्चितच पंचांचा इशारा तो वाईट चेंडूचा आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन केले जाते. एक अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात जोडली जाते आणि धावसंख्या पुढे सरकते ती एकेरी धावण्याशी 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना यावेळेस मात्र निश्चितच पॉपिंग क्रीज मध्ये खूपच बाहेर पडतो चेंडू. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि यावेळेस चेंडू असेल फ्रेट म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्रेट. या फ्रेटच्या चेंडूचा कितपत वापर करेल कितपत फायदा उठवेल फलंदाज. कारण मगाच्या जर फ्रेटच्या चेंडूचा विचार केला तर फुलटॉस चेंडू होता परंतु सुहास सावंत काही फटका घेऊ शकला नाही. परंतु त्या चेंडूवर अतिरिक्त 4 धावा जरूर मिळाल्या होत्या बापूर स्वीडी संघाला. आता पुन्हा एकदा फ्रीड चेंडू. पहिला चेंडू स्वेर दुसरा लोगोपाठचा हा नो चेंडूचा इशारा नो बॉल सुचित नानच्या माध्यमातून. धावसंख्या 19. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पैसा संपर्क हुकला जातोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक मेगा स्क्रीनवर पाहायला भेटतोय. धावसंख्या तिथे स्थिरावते ती 19 धावा. निश्चितच 85 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र आता मोठे फटके खेळल्याशिवाय पर्याय नसेल फलंदाजांना. कारण सामन्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल सामन्यावर जर विजय संपादन करायचं असेल तर मोठे फटके खेळणे हे अनिवार्य असतील. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. लगोपाठ जर या षटकाचा विचार केला तर 1 स्क्वेअर आणि 2 नो चेंडू म्हणजे तब्बल 3 अतिरिक्त चेंडू या षटकात आपल्याला पाहायला भेटले. आणि पुन्हा एकदा फ्रीडची संधी असेल ती सुहास सावंत याला. प्रारंभीचे 2 फ्रीडच्या संधीवर हुकला जातोय. या तरी फ्रीडच्या संधीवर मोठा फटका खेळ का फलंदाज पाहायला भेटेल. धावसंख्या 20. पहिल्या षटकात ज्या प्रकारची लय भेटली होती ते या षटकात पाहायला भेटत नाही. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी पाहायला भेटत सुचित नानच्या माध्यमातून. यावेळेस ओरपीट प्रकारचा चेंडू स्टँडर्ड डिलिव्हर मिड विकेटच्या डोक्यावरनं सुहास सावंत ब्रँडेड षटकार फटकार पाहायला भेटतोय. डीजे प्रकारचा फटका सजवला. निश्चितच ओरपीट प्रकारचा चेंडू होता. फक्त दिशा दिली टायमिंग आणि थोडीशी ताकद आणि चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या कपाळावरनं षटकारासाठी. धावसंख्या मैदानावर समाप्त होते आणि डीजेच्या संगीत ऐकत सुहास सावंत तंबूच्या आसला परत लागतोय. नवीन फलंदाज शुभम 12 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. निश्चितच सुहास सावंतवर
बऱ्याचशा आशा होत्या बापूवर्स विटी संघाला, परंतु त्या मात्र आता निराशामध्ये परिवर्तन होत आहेत. निराश मनानं तंबूच्या आसेला परतला जातोय. निश्चितच जर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर आत्मविश्वास दुणावलेला असेल तो म्हणजे देसाई ब्रदर्स केर संघाचा. आणि आमचे सहकारी मित्र पंकज देसाई आणि संतोष देसाई यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आपल्याला पाहायला भेटतंय. त्यांचे समर्थक शामू लोंढे त्यांच्या समवेत निश्चितच थोडंसं विश्लेषण करताय संतोष देसाई यांच्या सोबत बसून. पुढील चेंडू शुभम सावंत नवीन फलंदाज. यावेळी सुद्धा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर चेंडूच्या खाली पुन्हा एकदा विष्णू चिरमुरे बॅक टू बॅक 2 झटके बसतायत आणि विष्णू चिरमुरे बॅक टू बॅक 2 झेल टिपतोय. शुभम सावंत तंबूच्या आसेला गेल्या पावली परतला जातोय. आणि खरोखर तर तुषार कौतुक करावं या लाईनमॅनचं. या रक्तक्रिया उन्हात सुद्धा सोहम आरोलकर, श्रेयश राणे, कोटेश, किरण जाधव, महादेव जाधव हे या मंडळाला सहकार्य करतायत. मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय आणि तुमचं असंच सहकार्य पुढचे 2 दिवस सुद्धा लाभावं ही सदिच्छा व्यक्त करतोय. ओव्हर टू यू डीजे. 56. दुसऱ्या बाजूने मात्र आत्मविश्वास दुणावलेला असेल तो क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांचा, कारण 2 महत्वपूर्ण हादरे बापूवर्स विटी संघाला देण्याचं यश प्राप्त करतायत. निश्चितच जर आत्मविश्वास जास्त या अपील मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु पंचांवर मात्र कोणताही या ठिकाणी परिणाम पाहायला भेटत नाही. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर यशरक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. एक सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आज पहिला दिवस, अजून 2 दिवस सुद्धा अशा प्रकारच्या थरारक सामने मैदानामध्ये रंगणार आहेत. आणि पंचांचा इशारा येतोय नाबादचा. पंचांवर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आत्मविश्वास जास्त असलेलं अपील या ठिकाणी पाहायला भेटलं. शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकातील कुंदन गवस स्ट्रायकरच्या बाजूनं. यावेळेस निश्चितच ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. सन्मानपूर्वक या 3ऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांची सांगता, 3 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या 26 धावा, 85 धावांचा पाठलाग करताना बापूवर्स विटी संघ. निश्चितच प्रारंभीच्या त्या दरम्यान मैदानामध्ये सन्माननीय प्रसादजी तिळवे जिथे कुठे असतील त्यांनी कृपया दिनेश करपे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा, 85 धावांचा पाठलाग करतोय बापूवर्स विटी संघ. निश्चितच पहिल्या 3 षटकात जर विचार करता थोडंसं पारड जड आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे देसाई ब्रदर्स केर संघाचं, कारण महत्वपूर्ण प्रारंभीचे फलंदाज तंबूच्या आसेला परतले जात आहेत. दुसऱ्या बाजूला कुंदन गवस आणि प्रताप सावंत स्ट्रायकर यांच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटेल. या येणाऱ्या 3 षटकात उर्वरित धावांचा पाठलाग यशस्वीरित्या बापूवर्स विटी संघ करेल का, की दुसऱ्या बाजूला मात्र जशा प्रकारची गोलंदाजी आत्मविश्वासानं भरलेली गोलंदाज करतायत आणि प्रतिस्पर्धी संघाला हादरे देत आहेत, तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल का. काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक ऋषिकेश पावसकरेला आणि मी मात्र थोड्याशा वेळेपुरती रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद तुषार. षटक क्रमांक 4 मैदानाच्या प्रगतीपथावर गोलंदाजात परिवर्तन होईल. गोलंदाज असेल दत्तराम नाईक उर्फ मॉन्टी, मॅन फ्रॉम कळणे. पहिला चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवर डीप फाईन स्क्वेअर लेगला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. क्षेत्ररक्षक आशिष आणि याच्या मार्फत अतिशय उत्कृष्ट झेल आणि प्रताप सावंत याची खेळी मैदानाच्या समाप्त होते. तब्बल
6 गडी तंबूच्या दिशेने मैदानाच्या आत पाहायला मिळतात. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोहोचतोय ते म्हणजे आतापर्यंत 26 धावा. 59 धावांची अजूनही आवश्यकता. येणारे चेंडू असतील 17 ते 17 चेंडू मध्ये 59 धावा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज भरत गवस. सुरेख चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. नुसता बॅटचा टो लागला होता आणि क्षेत्ररक्षण जात आहे. चौकार. 4 धावा येतात भरतच्या बॅटमधनं. सुरेख अशी सुरुवात भरतच्या फलंदाजीला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. पंच्याऐंशी धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण करेल. एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट होत आहे. 31. तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर केलेली क्षेत्ररक्षण थोडंसं महागडं ठरलं. प्रवीण द्रविड याच्या बॅटमधनं एक सुरेख फटकेबाजी झाली. तब्बल 27 धावा निघाल्या आणि त्यानंतर सुचित नांची याची फलंदाजी 27 धावांची आणि प्रवीण दळवी याची 28 धावांची. त्यानंतर सुरेख फटका डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स. येतोय तो चौकार. सुरेख फटका येतोय तो म्हणजे कुंदन गवंतीच्या बॅटमधनं येणारा चौकार. धावफलकात वाढ होईल. धावफलक 35 धावा. येणारे 14 चेंडू आणि ते 14 चेंडू मागे 50 धावांचे असेल लक्ष. पुढचा चेंडू या षटकाचे तब्बल 4 चेंडू समाप्त होत आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पुढचा चेंडू मागच्या चेंडूवर येतोय चौकार. या चेंडूवर पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. बॅटचा आतील टो लागतो. एक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. गोलंदाज दत्तराम नाईक उर्फ मॉन्टी याचं पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करेल. या षटकाचं सांगता करणारा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटचा टो लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपला जातोय. प्रवीण द्रविड चेंडूच्या खाली आणि सुरेख असं झेल टिपला जातोय आणि कुंदन गवसची खेळी मैदानाच्या समाप्त होतोय. कुंदन गवस जातोय बॅक टू पॅव्हलियन. ओव्हर टू डिझल. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 5वं षटक घेऊन वय वर्ष 17 कीर्तन गवस गोलंदाजच्या मॅकवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कीर्तन गवस याचा खेळण्यासाठी दत्ता तयार होतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्यात खेळला. चेंडू 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे आशिष आणि एक सुरेख असं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवतोय. एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. वय वर्ष 17 असलेला हा गोलंदाज कीर्तन गवस गोलंदाजीची धुरा सांभाळताना. आणि हे सामने आपल्याला पाहायला मिळतं tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि या टेनिस क्रिकेटला या वर्षात 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2013 मध्ये सुरू झालेलं हे tenniscricket.in ते म्हणजे गौरव सावंत आणि संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख अशी लाईव्ह टेनिस क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. भूतनाथ प्रीमियर लीग 2009 च्या दरम्यान तब्बल 18 लाखाहून जास्त सबस्क्रायबर या टेनिस क्रिकेटचे आहेत आणि आतापर्यंत एक सुरेख असं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान एक सिंगल मिळतोय. सिंगलच्या स्वरूपात धावफलकात वाढ होईल. धावफलक पोहोचेल ते म्हणजे तब्बल. नक्कीच ऋषिकेश. आणि आता पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट अगदी बिजी असतो. त्यानंतर सोनमताई चव्हाण यांनी फ्रँचायझी घेतली आणि आज आम्हाला हे
टेनिस क्रिकेट इथं उपलब्ध करता आलं. और टू यू ऋषिकेश. धन्यवाद अतुल. सोनम ताईंचे पण त्याच पद्धतीने आभार मानतो. एक सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावासरशी धावफलकात वाढ होईल, धावफलक पोहोचेल ते म्हणजे तब्बल 40 या धावसंख्येवर 40 धावा धावफलकावर 85 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. अजूनही 45 धावांचं लक्ष पार करायचं. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 8 चेंडू आणि 45 धावा. मोठ्या फटक्यांची असेल आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर स्ट्राईक गेटवर दत्ता सावंत असेल, नॉन स्ट्राईक गेटवर असेल तो म्हणजे भरत गवस. या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. भरतच्या बॅटमधनं एक चौकार नक्कीच येतोय, परंतु त्यानंतर मात्र 3 सिंगल पाहायला मिळत आहेत. दत्ताच्या अजूनही बॅट खामोश पाहायला मिळते. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला फटका सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अक्षय मस्कर चेंडूच्या खाली सुरेख असं प्रयत्न पाहायला मिळता आणि त्याच प्रयत्नांना मात्र यश मिळतं. 6 धावा स्वतःच्या संघासाठी तब्बल 5 धावा वाचवतोय आणि तब्बल 1 सिंगलच्या स्वरूपात धावफलकात वाढ होते. धावफलक 41 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक थोडंसं फ्लंबल होतोय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू थोडासा घुमाव मिळतोय या चेंडूला आणि सिंगलच्या स्वरूपाचं रूपांतर दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय. मिळतात त्या 2 धावा आणि 2 धावासरशी धावफलकात वाढ. धावफलक 43 धावा धावफलकावर. षटक अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज येतोय मनीष देसाई. एक लेग कटर ऑफ कटर एक हातशैली आहे त्या गोलंदाजाकडे. तो गोलंदाज मात्र गोलंदाजी करताना पहिला चेंडू लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. चेंडू आतल्या दिशेने व्हायला टप्पा पडल्यानंतर एक सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सर्वाधिक गुणांकानं हा गोलंदाज देसाई ब्रदर्सनं या ऑप्शन मध्ये घेतला होता. थोडासा फुल टॉस पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने केला. पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा पार चौकार. सुरेख फटका. दत्त पाहायला मिळतोय. दत्त याच्या बॅटमधनं थोडासा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. खराब चेंडूला योग्य ती दिशा डीप पॉइंटला येतोय तो चौकार. त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मनीष सज्ज होईल. सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेनं तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कीर्तन गवस याच्याकडनं थोडासा फ्लंबल झाला. चेंडू पहिल्या प्रयत्नात अडवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा फसला आणि एक सिंगल मिळतं. सुरेख अशी रन बिटवीन द विकेट. 3 चेंडूच्या दरम्यान 5 धावा खर्च होत आहेत. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. धावफलक पोहोचलंय 85 धावांचा पाठलाग आणि 48 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अल्टीपल्टी भरतच्या बॅटमधून येणारा चौकार पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू जातोय सीमा पार चौकार. एक रिव्हर्स स्वीपचा फटका. तो सुद्धा भरत याच्या बॅटमधून येणारा दुसरा चौकार आणि 4 धावांनी धावफलकात वाढवतोय. 50चा आकडा पार करतोय. सांघिक अर्धशतक धावफलकावर. 52 धावा धावफलकावर. डिझल सुरेख अशी फटकेबाजी शेवटच्या षटकात पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. यष्टनचा वेध क्लीन बोल्ड. भरतला जावं लागेल माघारी. तब्बल 8व्याकडेच होते पतन. 8व्या तंबूच्या दिशेने धावफलक 52 धावा. ओव्हर टू डिझल. नवीन फलंदाज सूरज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर असा
चेंडू पाहायला मिळतोय आणि षटक समाप्त होतोय. सामन्यावर विजय प्राप्त करतोय तो म्हणजे देसाई ब्रदर्स. अतिशय सुरेख अशी खेळी आणि फटकेबाजी पाहायला मिळाली. त्या दरम्यान यापुढील होणारा सामना तो म्हणजे धन्यवाद बापू वॉरियर्स. ऋषिकेश, धन्यवाद. आता थोड्या वेळासाठी 10 मिनिटाचा ब्रेक दिला जातोय.